पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आदित्य वाकडे. मागच्या दिशेने दिशा थोडीशी भरकटतोय मोरेश्वर सुतार आणि पहिला चेंडू डॉट येतोय. डॉटची समाप्ती, डॉटने सुरुवात. व्हॉलेंटियर जर आपण कुठे असाल तर आपण थोडासा मैदानाचा आता ताबा घ्यायचा आहे. शेवटची मॅच आहे. यावेळी इम्प्रोवाइज केलाय, चांगला फटका, दिशा दाखवली चेंडूला आणि चेंडू जातोय सीमा पार. पाईन लेग रिजन मध्ये येतोय चौकार. फंबलिंग झाली. तो क्षेत्ररक्षक होता तिथे, त्याच्या हातामध्ये चेंडू होता. आता तो निसटला आणि मात्र 4 धाबा तिथे मोजल्या गेल्या. व्हॉलेंटियर थोडासा आता मैदानाचा ताबा घ्यायचा कारण अंतिम मॅच आहे. आदित्य पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, तिथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चतुर चालक फलंदाज आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मोरेश्वर सुतारच्या माध्यमातून. चौकार नंतर सिंगल. 3 चेंडू 5 धाबा. मोठा फलंदाज मयूर दलबी, बाहुबली ऑफ नानकर, आंद्रे रसल आहे खऱ्या अर्थाने. आपल्या विस्फोटक बॅटिंग साठी जाणला जातो. टॉप ऑर्डरचा टॉप क्लास बॅटर आहे. फक्त असोसिएशन मध्ये नाही तर असोसिएशनच्या बाहेर जाऊन देखील आपल्या नावाचा डंका ज्या खेळाडूने वाजवला तोच मयूर दलबी. ओ हो, नजाकत दाखवली. स्क्वेअर ऑफ द विकेट वीरेंद्र सेहवाग स्टाईलने स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिला बॉलला. 4 धाबांसाठी मयूरच्या बॅटमध्ये येतोय चौकार. काय जबरदस्त तंत्रशुद्ध फटका. तर जे खेळपट्टीच्या आणि ज्या रेखा आहे बाउंड्री तिच्या जर आतमध्ये कोण बसला असेल तर त्यांनी प्लीज बाहेर जा. लक्षात घ्या मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका. यावेळी चांगला चेंडू वापसी करतोय आदित्य वाकडे. पुन्हा एकदा विनंती असेल कोणी खेळाडू किंवा प्रेक्षक जर बाउंड्री लाईनचा जो पडदा आहे त्याच्या आतमध्ये असेल तर प्लीज त्यांनी बाहेर जायचं. ज्ञानू आपणच असं उल्लंघन करू नका. पुढचा चेंडू आदित्य पुन्हा एकदा तयार. बॅटची एज लागली आहे. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी रक्षक पोहोचले तिथे. सेफ हँड्स. षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आणि मात्र 10 धावा. कोणताही गडी बाद झालेला नाहीये नानकर संघाचा. जमेची बाजू सांगायला हरकत नाही. डकआउट मध्ये देखील भयान शांतता आहे. संध्याकाळचं सत्र आहे. आता गारा हलकासा वायाला लागलाय. जे वातावरण तापलं होतं दुपारच्या सत्रामध्ये ते वातावरण आता थोडंसं थंड झालंय. आता इथून शेवटी बॅटिंग करण्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग असेल आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी टॉस जिंकल्यानंतर नानकर टीमने प्रथमतः बॅटिंग स्वीकारली. परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून जय हनुमान चौदरपाडा संघ जखडून ठेवेल का? प्रथम बॅटिंग करत असताना किती धावा बनवतील गावदेवी नानकरचे फलंदाज. दिमागदार आयोजन, दैदिप्यमान क्रिकेटचा 16 आणि उद्या मेगा फायनल. ग्रीष्मा 11 आबनेपाडा संघाने आपलं तिकीट कन्फर्म केलं मेगा फायनल साठी. लाऊड अपील केली आहे. यास फिंगर अप. गडी बाद, फलंदाज फेल. पहिला मोठा धक्का गावदेवी नानकरला.
करावा लागेल, कारण ऑफिशियल पंच आहेत जे पी पॅनलचे आपण पाहतोय. अचूक पंचगिरी राहिली येते या 3 दिवसामध्ये, मग ते साजिद लाला असो, महेंद्र भवर सर असो किंवा उमेश केने सर असो. तर नक्कीच उद्यासाठी मेजवानी संपूर्ण या स्पर्धेतील प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी आणि जे मान्यवर येतील त्यांच्यासाठी उद्याच्या दिवसामध्ये नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद सर्वांना मिळणार आहे. जे प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, खेळाडू असतील आणि जे अन्नदाते आहेत आपले, त्यांनी त्यांचं नाव गुपित ठेवलंय. कारण म्हटलं जातं पुण्य करताना कुठेतरी गुप्तता राखणं गरजेचं आहे, तेव्हा तेच कुठेतरी पुण्य आपल्याला लाभत असतं. आणि त्याच स्वरूपाचं इथे कुठेतरी देणगी दिली गेली आहे. खूप खूप धन्यवाद त्या अन्नदात्याचं. नक्कीच नाव आम्हाला माहीत नसलं तरी आम्ही पुन्हा पुन्हा त्या अन्नदात्याचं नाव पुकारण्याचा प्रयत्न करू, मग ते गुप्त स्वरूपात का असेना. अक्षय कोहली आलाय क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी. मला तरी वाटतं बोलवून घेतलं अक्षय कोहलीला. इन्फॉर्म बॅटर अक्षय कोहली इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावर, आणि कर्तव्य देखील आहे. समोरच्या दिशेनं विस्फोट, बॉलर बॅक ड्राईव्ह, सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून दिली अगदी स्ट्रेट, आणि येतोय चौकार. भन्नाट फॉर्म मध्ये अक्षय कोहली, आणि फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या चेंडूवर. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, गोड असं संगीत आणि गोड असे बॅटचा टोन देखील, आवाज देखील ऐकायला आला. दोन चेंडू, धावसंख्या 14. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रतीक वाकडे लेफ्ट आर्म राऊंड दी स्टंप्सने चांगला चेंडू पिकअप करण्याचा प्रयत्न झाला, परंतु एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा, आणि थ्रो थोडासा चुकीचा येतोय. डायरेक्ट थ्रो जर फेकला असता तर फलंदाज बाद झाला असता, नक्कीच बाद झाला असता, परंतु टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या डोक्यावरनं थ्रो हो गेला. यष्टी रक्षक पोझिशन घेऊन रेडी होते की कधी माझ्या हातामध्ये चेंडू येतो आणि मी यष्टी उधलो होतो. प्रतीक पुन्हा एकदा रेडी होतोय. बॉलिंग ट्रॅक बॉल, वेगवान गतीचा गोलंदाज, द एक्सप्रेस ऑफ चौदरपाडा निलेश कोहली यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. 30 रनांची जर पार्टनरशिप बिल्ड केली तर नक्कीच पारितोषिक लावलंय. वाईट बॉल, लाईन पाहावी लागेल. तर पंचांनी वाईड मागे घेतलाय आणि लिगल डिलिव्हरी असेल. स्पर्श झाला होता अंगाला, शरीराला स्पर्श करून घर्षण होऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. समोरच्या दिशेने चांगला फटका, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आदित्य वाकडे. एकच धाव येते. प्रेशर थोडस क्रिएट करतो जे हनुमान चौदरपाडा संघ. भेदकता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते, विविधता आहे, कारण वेग देखील प्रचंड पाहायला मिळतो प्रतीक वाकडेच्या गोलंदाजीमध्ये. खूप साऱ्या सामन्यांचा अनुभव आहे. अचूक लाईन आणि लेंथ पूर्णपणे जखडून ठेवलंय मोरेश्वर सुतार आणि अक्षय कोहलीला. एक चौकार अक्षयने ठोकलाय, परंतु त्यानंतर वापसी राहिले प्रतीक वाकडेची. ब्लॉकल मधला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, वन बाउन्स, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, धावाची शक्यता, या सिटीज आउट, वन मोर विकेट डाऊन. दुसरा मोठा धक्का अक्षय कोहलीच्या रूपाने गावदेवी नांदकरला.
हॅलो, थँक्यू सो मच डीजे. तर धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 16 धाबा, 18 धाबा झाली आहे. आणि चेंडू झाले दुसऱ्या षटकातील ओव्हर झाली. नक्की 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 18 धाबा बनल्यात आतापर्यंत. न्यू बॅटर आय थिंक अंकित येतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग ऑर्डर मध्ये भरपूर बदल केलेत. आपण पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर अक्षय थेटेच्या सोबत मोरेश्वर सुतारे 2 फलंदाज होते. त्यानंतर इनॅट नंबर 3 आपण मयूर दलबीला देखील पाहिलं. संकेत त्यानंतर पाहायला मिळाला. आणि आता यावेळी अंकित इनॅट नंबर 4 येतो. अक्षय कोहली इनॅट नंबर 3, सलामीला मयूर दलबी आणि मोरेश्वर सुतार वेगवेगळ्या कॉम्बिनेशनने खेळतो गावदेवी नानकर. तर नक्कीच या दोन्ही फलंदाजांनी जर संयमी खेळी करून या 2 षटकांमध्ये 30 रनांची जर पार्टनरशिप केली तर 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. निलेश कोहली जे गावदेवी नानकर टीमचे पाठीराखे आहेत आणि माजी खेळाडू देखील आहेत, लेजंड आहेत, मेंटॉर आहेत खऱ्या अर्थाने नानकर टीमचे. आणि 40+ संघाचे सलामीवीर फलंदाज देखील आहेत. ते 30 रनांची पार्टनरशिपसाठी 1,000 रुपयांचं कॅश प्राइज. तर नक्कीच पारितोषिक लावण्याची देखील वेगळी कला त्यांच्यामध्ये, कारण त्यांना माहिती आहे सिक्सर चौकारसाठी पारितोषिक लावून फायदा नाही. इथं सिक्सर चौकारच्या नादामध्ये विकेट जर गमावली तर पारितोषिक थोडंसं उलटं देखील पडू शकतं, मागात पडू शकतं आणि त्याची जाणीव नक्कीच त्यांना आहे. क्रिकेटचा चाहता होणं आणि क्रिकेटर होणं याच्यामध्ये भरपूर फरक आहेत. क्रिकेटचा चाहता बघेल की इथून षटकार चौकार लागले पाहिजे आणि क्रिकेटचा जो प्रेम आहे तो विचार करेल की इथून चांगला खेळ झाला पाहिजे. तर धावसंख्या आता आपण जाऊन पोचताना पाहायला मिळते 18 वर. यावेळी खोदून काढलाय. या चेंडूला 1 धाव मिळणार आहे. तर 3 षटकारांसाठी अंकेसाठी 5,200 कौशिक अक्षय कालन यांच्या माध्यमातून 5,200 किती 47 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये पारितोषिक लावलं गेलंय कौशिक अक्षय कालन साहेबांच्या माध्यमातून. अनकेसाठी की नक्कीच बक्षिसांची खैरात वाढते आणि नक्कीच ग्रॅप करतील का ते. पहिल्या चेंडूवर 1 धावाले गोलंदाज विजय तरे इन ऍक्शन मध्ये. आणि नक्कीच त्यांना उपमा दिली आमच्या योगेश पाटील सरांनी, मॅजिशियन मॅजिकल विजय तरे. फुलटॉस मोरेश्वर सुतारसाठी सोपा चेंडू होता आणि पहा क्षेत्ररक्षण तिथे स्क्वेअर लेगला वेगाने क्षेत्ररक्षक आला. धावा वाचवतो आपल्या संघासाठी 2. काय जबरदस्त संपूर्ण समर्पण, कौतुक करावे लागेल. राहुल होते तिथे क्षेत्ररक्षक. ट्वेल्थ मॅन थोडेसे सुस्त झालेत कारण सामना गरमागरमीमध्ये आहे. त्यांच्या मनामध्ये देखील वादळ निर्माण झालंय की काय घडेल आणि काय बिघडेल, कोणता संघ बाजी मारेल, ब्ल्यू आर्मी की व्हाईट आर्मी. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ एका कॅटेगरीचे आहेत, एका कॅटेगरीचे आहेत आणि तुल्यबल संघामध्ये फाईट रंगते. यावेळी एज लागली बॅटची, प्रोटेक्शन आहे तिथे, स्वतः प्रतीक आहे आय थिंक. एका धाबेत या अनिकेतसाठी 5,247 रुपयांचं पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी. आणि अंकित ते ग्रॅप करेल का, मिळवेल का, 3 षटकार अंकितच्या बॅटमध्ये येतील का. क्षमता मित्रांनो टासून टासून भरली आहे. बडे मैच का बड़ा खिलाडी बनाते हैं अंकित को. आणि जेव्हा जेव्हा सामने मोठे असतात तेव्हा तेव्हा अंकित तिथे उभा असतो आणि ते म्हणतात की जब जब बड़ा काम करते तब तब बहुत बड़ा काम करते, छोटा मोठा काम करत नाही. आणि या दरम्यान मात्र ब्लॉक होल मध्ये दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, डेंजर एंड
डोक्याची घंटा वाजली असती कदाचित. भरपूर रंगलाय हा सामना. भरपूर आवाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. थोडासा गरमागरमी सुरू आहे. माहोल क्रिएट करतोय हा सामना. आजच्या दिवसातील सर्वात मोठा सामना आहे. क्वार्टर फायनल नंबर 2 आहे आणि जबरदस्त दोन्ही संघांची लढत राहिली आहे. 3 आहे क्वार्टर फायनल नंबर. आमची देखील थोडीशी पंबलिंग होते. पुढचा बॉल यावेळी स्लॉट मध्ये आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात. वाईडिश लॉंग ऑनला चुकीला माफी नाही. 1 मोर विकेट डाऊन. अनकेची केली संपुष्टात. धावसंख्या 24. अजून एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील आणि हे षटक खरोखरीच अप्रतिम राहिले. कारण मात्र 6 धाबा खर्च केल्या मॅजिकल विजय तरेने आणि या मॅच मध्ये पूर्णपणे पकड आता मजबूत केली आहे. अंतिम बॉल संकेत आलाय. वाईट चेंडू आहे. लाईन पाहावी लागेल विजयला. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश केने सर आहेत. स्क्वेअर लेग पंच महेश भवर सर. आमची टेक्निकल टीम प्रिन्स मूवीची क्वालिटी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तंतोतंत माहिती. ऑपरेटर बंटी रणधवी आहेत ऑपरेटर. आणि दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. षटक समाप्त आणि षटक समाप्तीनंतर शेवटचा अंतिम बॉल डॉट आणि दरम्यान जयरामजी ठाकरे साहेबांचं इथे शुभागमन होतोय आणि कृष्णाजी मडके साहेबांचं देखील शुभागमन झालंय. आणि लोणार संघाचे 40+ चे लेजंड क्रिकेटर आहेत. सहर्ष स्वागत असेल त्यांचं आई कालुबाई चषक 2025 मध्ये. आपण आलात, आम्ही खूप खूप आभारी आहोत. मोठी मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी मान्यवरांसाठी सांगू इच्छितो, एका बाजूने जय हनुमान चौदरपाडा आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी बाजूनं गावदेवी नानकर संघ लढतोय. आणि विजयाचा जर विचार केला तर प्रत्येक सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली आहे. या टुर्नामेंट मध्ये खरोखरच मॅजिकल गोलंदाजी राहिली आहे. आणि खरोखरच जे नाव दिलं गेलं आहे योगेश पाटीलने, त्या नावाला साजेशी अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली गेली आहे. चॅम्पियन खेळाडू आहे आणि चॅम्पियन प्रमाणे लढतोय. परंतु गावदेवी नानकर संघ कशा प्रकारे लढत देईल. येणारे 6 चेंडू गोलंदाजी मार्कवर आय थिंक अतुल सज्ज होतोय. अतुल चौधरी राइट आर्म राउंड द स्टंप्स, ओव्हर द स्टंप्स ने स्क्वेअर लेगला फटका सुरेख अलॉंग द कार्पेट. एक धाव पूर्ण. संकेत दलबीकडे स्ट्राइक. मोरेश्वर सुतार प्रयत्न करतोय स्ट्राइक साठी, परंतु सुरुवातीच्या कालावधीपासून मोरेश्वर सुतार प्रयत्न करतोय. मोठे फटके त्याला लागत नाही. वैभव थेटे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. 3 सलगचे षटकार जर मारले संकेत दलबीना तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. पारितोषिकांची खैरात वाढतीये. एटीएम चे पिन खुले सोडलेत खऱ्या अर्थाने मान्यवरांनी, परंतु आतापर्यंत एटीएम मध्ये जाऊन कोणी पैसे काढलेले नाहीत. 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये किती धावा बनतील. अतुल चौधरी स्वतः गोलंदाज फिल्डिंग सेट करतोय. झालं विणलं जात आहे. त्या जाल्यामध्ये अडकेल का संकेत दलवी, परंतु या फलंदाजाने अनेक गोलंदाजांचे जाले पाडून नक्कीच बाहेर झेप घेतली होती. ब्लॉक होल मध्ये अप्रतिम. काय जबरदस्त चेंडू. 4 मुंड्याची फलंदाज.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा या बैली स्लॉट मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहे विजय तरेला चकमा देऊन चेंडू निघून चाललाय सीमा पार. येतो हा चौकार. राहुल होते तिथे, त्यांच्या डोक्यावरनं चेंडू वन बाउन्स फ्लाय झाला सीमा पार. चौकार मिळाला. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 वर, 30 वर पोहोचलाय. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. अतुल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. समोरच्या दिशेनं व्हॉट अ हिट. क्षेत्ररक्षक आदित्य वाकडे आणि आदित्य वाकडे चूक करणार नाही. संकेत दलवीला अंततः झाल्यामध्ये अडकवलं. 1 मोर विकेट डाऊन. मनोज पारधी यांच्या माध्यमातून प्रत्येकी विकेट साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज झालाय. चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 चेंडू मध्ये किती विकेट येतील. पारितोषिक पटकावण्याची संधी नक्की जनमान चौदरपाडाच्या गोलंदाजासाठी आली आहे, अतुल चौधरी साठी आली आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे चौदरपाडा संघाच्या माध्यमातून. 30 धावांवर रोखून धरलाय. यावेळी आणखी एक चांगला चेंडू. व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल. कौतुक करावं लागेल अतुल चौधरीचं. काय जबरदस्त थांबून ठेवलाय नांदकरच्या बॅटर्सला. 30 धावा, अंतिम चेंडू शिल्लक आहे. षटकार येईल का चौकार लागेल. दुहेरी धाव की एकेरी धाव की विकेट जाईल. काय घडेल आणि काय बिघडेल. शेवटचा अंतिम बॉल. झेलची संधी आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. विकेट पतन आणि अक्षय थेटीची खेळी समाप्त झाली आहे. डीजे जबरदस्त गोलंदाजी राहिली. टॉस जिंकला नक्कीच गावदेवी. नानकरच्या कॅप्टन आम्ही बॅट फर्स्ट करणार असा डिसिजन घेतला, परंतु डिसिजन किती योग्य होता. येणारे 24 चेंडू सांगून जाईल, कारण 24 चेंडू मध्ये मात्र धावसंख्या उभारली नानकर टीमने 30 आणि विजयासाठी जनमान चौदरपाडा संघाला तब्बल 31 बनवायचे आहेत. समीकरण सोपं आहे, मागणं लक्ष समोर नाहीये, परंतु गावदेवी नानकर संघाकडे तितकी चांगली गोलंदाजी आहे. कशी फाईट देतील तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या 24 चेंडूवर. तोपर्यंत या ऐकूया आता डीजे ओमकार.
हॅलो चेक. सध्या पाहू शकाल या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये एक्झॅक्टली मात्र या ठिकाणी काय घडलं गेलं, कशा रीतीने मात्र गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाने फलंदाजी केली, त्याचं संपूर्ण तुम्ही हायलाइट सध्या पाहू शकाल प्रिन्स मूवीज या वाहिनीवरती. मित्रांनो, या स्पर्धेचा आता तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील शेवटची लढत तुम्ही पाहता. आणि उद्या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. उद्या सुपर संडे असेल आणि सुपर संडेमध्ये तुम्हाला 8 संघ उद्याच्या लॉट्समध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना असेल आई एकविरा स्पोर्ट नांदकर विपक्ष आई एकविरा सांगे. म्हणजे एकाच नावाने तुम्हाला हे दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण 8:45 ते रिपोर्टिंग करायचे आहे. 9 वाजता आपण सामन्याला सुरुवात करू. दुसरा सामना आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसीए विपक्ष पवनपुत्र पीसी जो सामना आहे तो चौथा सामना असेल, याची आपण नोंद घ्या. कारण थोडंसं पिसे गावामध्ये प्रॉब्लेम असल्या कारणानं आपण थोडीशी ॲडजस्टमेंट करतो. म्हणजे दुसरा सामना जो आपण पाहतो उद्याच्या दिवसामध्ये धनेश इलेवन कुकसे विपक्ष अनुज इलेवन जयदुर्गा लोणार. आपणास विनंती करतो की आपण दुसऱ्या सामन्याच्या तयारीत यायचं आहे. तिसरा सामना असेल आई गावदेवी बाबगाव विपक्ष एन के स्पोर्ट खांडवल. असे 10 संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. 8 संघ पाहायला मिळतील, कारण एकूण 36 संघांना या स्पर्धेमध्ये आपण प्राधान्य दिलेलं आहे. आणि चांगला नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. लक्ष पाहिलं तर या ठिकाणी 31 धावांचा आणि त्या पाठला करण्यासाठी सलामी जोडी हो रामची पहिल्या चेंडूत विकेट धोक्यात होती, परंतु कुठेतरी थोडासा पुढे चेंडू मात्र लँडिंग दिला. राम आणि प्रतीकची जोडी सध्या आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती सिंगल तिथे मात्र त्यांनी पूर्ण केले गेली आणि अक्षय थेटेनं आपल्या डावाला सुरुवात केली पॉवर प्लेच्या खेळामध्ये. निश्चितपणे या मैदानाला एक वेगळं स्वरूप देण्याचं कार्य, एक वेगळी पाहतो या ठिकाणी दिशा देण्याचं कार्य जे आपण पाहतो ओमकार मंडप रिक्रुटरशिप ऑपरेटर सन्माननीय सूरजजी चौधरी, जे चौदरपाडा गावाचे रहिवासी आहेत. आणि नेहमीच आपण पाहतो की या विभागामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्यांची सेवा आपल्याला चांगली पाहायला मिळत असते. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो. खास करून शिवशक्ती लोणाड आणि प्रदीपजी थळे आणि आमिर शेख यांच्याकडून मी त्यांचा विशेष आभार व्यक्त करतोय. त्यामध्ये पाहू शकाल हे दोन्ही डोंगरे ब्रदर्स सुद्धा मात्र चांगला या ठिकाणी मेहनत केलेली आहे. मग योगेश डोंगरे असतील किंवा त्यांचे बंधुराज आतिश डोंगरे असतील, संपूर्ण शिवशक्ती लोणार संघाने या स्पर्धेमध्ये अपाट मेहनत केली आहे आणि त्यांना यश मात्र या स्पर्धेच्या वतीने प्राप्त झालेलं आहे. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन हो बॅटची आतली गाडा पाहू शकाल. स्टँडच्या पाठीमागे चांगलं कार्य मोरेश्वर सुतारचं पाहतोय, कारण त्यांना माहिती की इथून प्रत्येक धाव आता मात्र आपल्याला रोखायची आहे. आणि रोखण्यासाठी मात्र या ठिकाणी कपडे जरी घाण झाले तरी चालतील, कारण घरी सर्फेक्सेल पावडर आहे, त्याची आम्हाला परवा नाही, परंतु या ठिकाणी आम्हाला प्रत्येक धाव इथं वाचवायची आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी ड्राईव्ह लागत असताना मात्र चेंडू त्याने सेव्ह केलाय. अक्षय तिटेचा षटक फार महत्वपूर्ण राहणार आहे टीम गावदेवी नानकर संघासाठी. धावसंख्या स्थिर बिन गडीबाद 1. हो इथे मात्र पाहू शकाल अगदी कव्हरला ट्राय करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू पाहू शकाल या ठिकाणी हा फास्ट रन होता अक्षय तिटेचा. आणि विनंती करतो चौथपाडा संघाला पहा, जे तुमच्या जोडीला जे तुमचे पाठीराखे आले त्यांना विनंती करतो की आपण पडद्याच्या पाठीमागे बसून तुम्ही एन्जॉयमेंट करा प्लीज. थोडंसं आपण सहकार्य करा, कारण पडदा जी आहे ती आमची सीमारेषा आहे. कारण तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात. तुमचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय, परंतु कुठल्या प्रमाणे या स्पर्धेला गालबोट लागणार नाही असं काही कुठल्याही प्रेक्षकाने कृत्य करू नका. अक्षय पुन्हा एकदा हो अजून एक चांगला चेंडू बुल बुलैया. हा बॅटल पार पाहण्यासारखं चांगला आहे, परंतु कुठेतरी या बॅटलमध्ये अक्षय थेटीची मात्र आपल्याला थोडीशी सरशी पाहायला मिळते. कारण पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर त्या ठिकाणी रामने एक धाव कंप्लीट केली, परंतु मागील 3 चेंडूचा विचार केला तर प्रत्येक वाकडे पूर्णपणे चाचपडतोय, कारण 3 चेंडू तो डॉट केलाय. आणि तसं जर या स्पर्धेमध्ये पाहिलं तर कुठलीही धावसंख्या सेफ्टी नाहीये. कारण आज आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त लो स्कोरिंगचेच मॅचेस पाहिल्या, परंतु त्या धापाचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी त्या संघा आपण अडचणीमध्ये पाहिले की हा संघ सुद्धा मात्र त्याच दिशेने मात्र वाटचाल करेल का, की इथे 31 धाबांचा मात्र या ठिकाणी एक सफल धाबांचं संरक्षण मात्र या ठिकाणी आज आपल्याला गावदेवी स्पोर्ट नानकर संघाने वतीने पाहायला मिळू शकेल का. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. बॅटची कडा पॉईंटच्या डोक्यावर स्लाइस केला, चेंडू वेगाने चाललाय, धन धन करत 4 धावांसाठी चौकार.
मागील 2 दिवसांपूर्वी जी आपण स्पर्धा पाहिली ती पाहिली तर आई गावदेवी स्पर्धा नाटक संघाने जिंकली. योगेश मूर्ती चषकावरती नाव कोरलं आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याच स्फूर्तीनं त्याच ऊर्जेनं मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला गेला आणि आज क्वार्टर फायनलची मॅच खेळतायत. कुठेतरी या प्रतीकचं स्ट्रगल सुरू होतं परंतु अखेर त्याच्या बाटमधून धाबा निघाल्या आणि पहिल्या चौकार पाहिला आपण टीम चौतरपाडा संघासाठी 5 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. थेटेच्या विरोधात येणारा तो पहिला मोठा फटका पुन्हा त्या दिशेनं परंतु इथे फटका मिस्टामिंग पाहायला मिळतोय. डीपवरून क्षेत्राची घेऊन उचलून फेक करतील तोपर्यंत सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती मात्र अक्षय थेटीने खर्च केली. आज थेटीचं मात्र विकेटचं कॉलम खाली राहिले परंतु इकॉनॉमिकल षटक राहिलं कारण फक्त पॉवर प्लेमध्ये 6 धावा त्याने खर्च केल्या आणि त्या विजयासाठी 18 चेंडूच्या खेळामध्ये 25 धाब्यांची अजून आवश्यकता असेल. सुसज्ज क्रीडांगण आणि मी जरूर वालशिनकरांचं बाबदेव पाड्यावाल्यांचं या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो कारण तुमच्यामुळे आम्ही एवढी मोठी स्पर्धा आज खेळू शकलो. कारण लोणारची स्पर्धा शिवशक्ती लोणार गावाची स्पर्धा काही कारणास्तव त्यांच्याकडे क्रीडांगण उपलब्ध नव्हतं परंतु त्यांनी दुसऱ्या गावात जाऊन एवढं मोठं देखणं नियोजन करणं ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी जिगरा पाहिजे आणि पहा आमचे कुलम्यान मुकादम कसे मान डोलवतात त्या ठिकाणी आणि हो त्यांची सुद्धा मात्र अपार मेहनत राहिली. खरं बोलायचं झालं तर कारण सर्वांच्या आधी ते इथे मात्र हजेरी लावतायत. जिथे कमी तिथे आहे आम्ही अशी त्यांची संकल्पना आणि त्यांच्या मुलीच्या नावानं पाहणं या स्पर्धेमध्ये आम्हाला पारितोषिक सुद्धा प्राप्त झालेलं आहे. उत्कृष्ट फिल्डरसाठी ब्रँडेड शूज आणि आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत. सहा धावा पहिल्या षटकामध्ये इथे जोडल्या गेल्या. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 25 धाब्यांची गरज असताना गोलंदाज अक्षय कोहली आता मात्र या ठिकाणी षटकाला सुरुवात करतोय आणि क्षेत्ररक्षणाकडे लक्ष वेधा. विकेटच्या पाठीमागे तब्बल 3 फिल्डर लावलेले आहेत. शॉट फाईनली आहे शॉट 31 आणि तुम्हाला एक गलीमध्ये सुद्धा फिल्डर पाहायला मिळू शकेल आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर एक तैनात केलाय मयूर तलवीच्या रूपानं. म्हणजे ऑन साईडला तब्बल पाहिले तर 3 बाउंड्री रायडर्स पाहायला मिळतात. मिड विकेट स्क्वेअर लेग आणि वाडिश लॉंग ऑन लेग फिल्डर तैनात केलाय प्रतीकसाठी आणि फटका केला मिड विकेटला सोनू आहे आणि पाहू शकाल त्या ठिकाणी फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालाय. अगदी एक्स्टनच्या क्लोज जाऊन तो फटका त्याने मात्र एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला आणि एक पाय जो होता तो मात्र त्याचा एक्स्टनवरती धडकला गेला. सर्व प्रेक्षकांची नजर अगदी चेंडूकडे होत्या की चेंडू मात्र सीमेरेषेकडे कधी पोहोचेल परंतु या ठिकाणी दुर्दैवाने मात्र फलंदाज प्रतीक मात्र त्या ठिकाणी बाद होऊन मात्र माघारी परतला. अनलकी राहिला प्रतीक वाकडे. फटका अतिशय चांगल्या प्रमाणे त्यांनी सजवला. अगदी स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून चेंडू निघून गेला होता परंतु कुठेतरी त्या ठिकाणी स्वतःवरती तो कंट्रोल दाखवू शकला नाहीये आणि आय थिंक असं वाटलं की एसट्यांचा त्याला मात्र कुठेतरी विसर पडला होता की माझ्या पाठीमागे 3 एसट्या आहेत. पहिली सफलता इथे मात्र पाहू शकाल अक्षय कोहलीच्या खात्यामध्ये आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी नवीन फलंदाज आदित्य वाकडे आलाय. हा सुद्धा एक बॅटल जो आहे तो मात्र या ठिकाणी पाहण्यासारखा असेल कारण दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर एकाच कॅलेबरीचे आहेत अक्षय कोहली आणि आदित्य वाकडे. अक्षय कोहली आपण पाहतो की सुरुवातीला एज अ बॉलर म्हणून या संघामध्ये काम करायचा परंतु आता मात्र एक परफेक्टली ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका आपण पाहत असतो आणि भन्नाट फॉर्मात सुद्धा आहे. मग गोलंदाजी या डिपार्टमेंट असेल किंवा फलंदाजी डिपार्टमेंट असेल परंतु त्याच्या विरोधात आता मात्र आदित्य वाकडे कोणत्या रणनीतीने मात्र खेळ करण्याचा इथे प्रयत्न करेल. पहिल्या चेंडूवरती पुल करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी पूर्णपणे एलिव्हेशन मिळाले नाही आणि सोनू पहा किती वेगानं आलाय. ओहो ही स्फूर्ती तुमच्या अंगामध्ये असणं गरजेचे आहे.
सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली सिंगलवरतीच मात्र त्या ठिकाणी समाधानी राहिले गेले दोन्ही फलंदाज. आणि असं वाटते की मात्र सामनाचा जो रिझल्ट आहे तो मात्र आपल्याला कदाचित शेवटच्या ओव्हरपर्यंत मात्र या ठिकाणी हा सामना जाईल, त्यात काही शंका नाहीये. लक्ष पाहिले तर जास्त मोठंही नाहीये, जास्त छोटंही नाही, परंतु नानकरकरांसाठी मात्र या ठिकाणी लढण्यापुरतं मात्र या ठिकाणी लक्ष या खेळाडूंनी उभारलाय, त्यात काही शंका नाहीये. हो दांडी गोल, भन्नाट वेगावरती हा गोलंदाज स्वार आहे आणि त्यांनी मात्र त्या ठिकाणी राम चौधरीच्या इष्टा भागवल्या आणि पाहू शकला या ठिकाणी चौदरपाडा संघाला लागणारा हा दुसरा मोठा धक्का. थँक्यू डीजे. आणि ज्यांची आपण चर्चा सुरू ठेवली होती ते व्यक्तिमत्व आता मात्र आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. ओमकार मंडप डेकोरेटरशिप ऑपरेटर सन्माननीय सुरेशजी चौधरी साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्या गावाला ते बिलॉंग करतात त्याच गावातील संघ आता मात्र या ठिकाणी खेळतोय सध्या जे हनुमान चौदरपाडा संघ. आणि आता मात्र अक्षयला माहिती की आता कामावरती जाण्यासाठी वेळ झालेली नाही, कारण ते कामावरती जाऊन आलेले आहेत आणि मात्र त्यांनी चांगला खेळ मात्र साकारलाय. आणि सूरज चौधरी आणि जय हनुमान चौदरपाडा संघाच्या वतीने तुम्हाला अजून एक मोठी स्पर्धा आपल्या या असोसिएशनच्या अंतर्गत पाहायला मिळणार आहे. 26 जानेवारीचं औचित्य साधून ती स्पर्धा प्रत्येक वर्षी आपण पाहत असतो. दिनांक 24 जानेवारी ते 26 जानेवारी अशी ती तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेसाठी शिवशक्ती लोणार संघासाठी सूर्यजी चौधरी साहेबांनी मोलाचं सहकार्य त्यांनी केलेलं आहे, त्याचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सध्या पावशिकाल व्यासपीठावरती ते विराजमान झालेले आहेत आणि या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. 2 धक्के आतापर्यंत लागले गेले या टीम जे हनुमान चौदरपाडा संघाला आणि त्याच्यामुळे पाहतो की आता नवीन फलंदाज अविनाश आलाय, तो मात्र या ठिकाणी गोलंदाजाचा नाश करेल का. परंतु पावशिकाल इथे सुरुवात चांगली अक्षय कोहलीची पाहिली, दुसरी सफलता त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिली. 3 बॉल त्याने आतापर्यंत हाताळले, फक्त एकच धाव त्याने खर्च केली. आणि इथे मात्र तिसरी विकेट येणार का. शत्रशक तिथे मात्र पोचला थेटेच्या समोर मात्र नानखुला जबरदस्त त्या ठिकाणी लोस येईल आणि अखेर या षटकामध्ये कोहलीने मात्र दिल्या प्रतिस्पर्धी संघाला 3 मोठे धक्के. एकीकडे पाहिला तर अक्षय कोहली, दुसरीकडे पाहिला तर अक्षय थेटे आणि दोघे सांगतात की आमच्या समोर नान करायचं नाहीये. परंतु आधी वाकडे सांगतो की अजूनही मात्र या ठिकाणी वन साइड हिरो खेळपट्टीवरती उभा आहे, म्हणजे सहजासहजी मात्र आम्ही या ठिकाणी हार पत्करणार नाहीये. आणि जोपर्यंत आता मात्र आदित्य वाकडे खेळपट्टीवरती उभा राहील तोपर्यंत आता मात्र चौदरपाडाकरांच्या विजयाच्या ज्या आशा आहेत त्या मात्र पल्लवित होतील. एक्झॅक्टली बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहिलं तर अजूनही पाहिलं तर या ठिकाणी पंकज माट्याचं येणं बाकी आहे. कुणाल जरूर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय, उत्तम चांगली कामगिरी करू शकतोय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की विजय तरच्या बॅटमधून एक सिक्सर निघाला होता, म्हणजे बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे. परंतु या जोडीवरती आता मात्र सर्व काही जबाबदारी असेल ते म्हणजे चौदरपाडा संघाची. परंतु आता या षटकाचा विचार केला तर 3 मोठे धक्के दिले आणि समीकरणामध्ये बदल पाहायला मिळाला. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 चेंडूमध्ये या 24 धावांची आवश्यकता. नेट टू नेट फाईट काही घडू शकेल. इथे नानकर संघ जिंकू शकतोय, चौदरपाडा संघ सुद्धा जिंकू शकतोय, परंतु या स्पर्धेचा विजय झालाय. हो इथे मात्र पहा शफल होत आहेत, वारंवार ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अक्षय कोहलीच्या विरोधात तुम्ही हा फटका खेळू शकत नाहीये. कारण अक्षय कोहलीची लाईन जर आपण पाहिली तर नेहमीच ऑफ स्टिक वरती असते आणि वेग जास्त असतो चेंडूच्या माध्यमातून आणि त्याचे कमीत कमी चेंडू खाली राहत आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्याच्या विरोधात एक्झॅक्टली ऑन साईडला फटके अशा प्रमाणे खेळू शकत नाहीये. आणि ती चूक कुणाल सुतारने केली आणि पाहू शकेल या ठिकाणी डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला पाहतो की चौदरपाडा संघाच्या नावावरती 3 चषक आहेत आणि नानकर संघाचा विचार केला तर या संघाने या सीझनमध्ये 2 चषक आतापर्यंत आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत जिंकलेले आहेत. म्हणजे ही लढाई फार कडवीट राहणार आहे. हो फ्लॉविंग स्वीप
स्वतःचा संतुलन जरूर त्यांनी गमावला आणि तिथे मात्र पहा थोडीशी मिस्टेक घडली गेली, चुकीचा अनुमान. चेंडू चला सीमेरेषेलगत, शेवटच्या क्षणाला मोनिश चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू शोधतोय आणि शोधता शोधता तब्बल फलंदाजाने 4 धावा पूर्ण केल्या गेल्या. आय थिंक 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. म्हणजे दिवसा ढवल्या इथं मात्र धावा चोरल्या जात आहेत. झेल केडीनच होता माझ्या अनुषंगाने, परंतु कुठेतरी चेंडू मात्र त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होता. परंतु इथे रिप्ले मध्ये आपण हे दृश्य पाहू शकाल, झेल सुद्धा ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर पाहू शकाल त्या ठिकाणी मिस्टेक घडली गेली आणि मोनिश अजूनही चेंडू शोधतोय त्या ठिकाणी. आणि अशा रीते पाहू शकाल 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये पाहिलं तर 20 धाब्यांची आता मात्र आवश्यकता असेल. एकवीसची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31चं लक्ष आहे. 10 धाबा 10 फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी अक्षय थेटेनं 6 खर्च केल्या होता आणि या षटकामध्ये अक्षय कोहलीने 4 खर्च केला आणि 3 विकेट्स महत्वपूर्ण त्याने प्राप्त केले. चला फिल्डिंग लगेच आपण लावून घ्या. जास्त वेळ आपण टीम मीटिंग इथे करू नका. पंच सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वॉर्न करतायत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना सध्या आपण अनुभवतोय आणि अजूनही पाहतो की या सामन्याचं चित्र मात्र या ठिकाणी स्पष्ट होत नाही. दोन्ही संघाचा आपण विचार केला तर मात्र आतापर्यंत समान समान कामगिरी दोघांकडून पाहायला मिळाली. इथे जर एखाद्या षटकामध्ये चांगल्या धावा जर निघाल्या तर मात्र चुतरपाडा संघ मात्र या मॅच मध्ये पुन्हा वापसी करू शकतो आणि वापसी करणं त्यांना पूर्णपणे माहिती आहे की कुठल्या स्थितीमध्ये कुठल्या गोलंदाजावरती अटॅक करायचं त्यांना पूर्णपणे त्याचा अभ्यास आहे. परंतु दुसरीकडे पाहिलं तर गेम चेंजर गोलंदाज आता मात्र पावशेकर शुभम उर्फ सोनूचा मात्र त्या ठिकाणी वापर केला जातोय. 12 चेंडू मध्ये 21 धावा इथे होणार का? फिल्डिंग मध्ये पाहतोय त्या ठिकाणी सातत्याने वेल घेतला जातोय. चला आपण जी रिदम प्राप्त केलेली आहे, आपण जी लय प्राप्त केली आहे ती मात्र तोडू नका. केली आपण कंटिन्यू सुरू ठेवा. सोनू राऊंड द विकेटने मारा करतोय. सामना करील कॅप्टन कुणाल सुतार. पंचाने मात्र त्या ठिकाणी काही कारणास्तव गोलंदाजाला मात्र रोखलं गेलं. फिल्डिंगचा आपण जर विचार केला तर एक्झॅक्टली ऑन साइडला स्क्वेअर लेगला एक फिल्डर तुम्ही पाहू शकाल. मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये भरपूर मोठा आपल्याला गॅप पाहायला मिळतोय. आणि ऑफ साइड आपण जर विचार केला तर एक्झॅक्टली कव्हर पॉइंटला एक फिल्डर तैनात केला. वाडिश लॉंग ऑफ कडे एक फिल्डर तैनात केला आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जो आहे तो आता मात्र मिड ऑन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगळी रणनीती इथे मात्र आपण पाहतो आणि कुणाल सातत्याने मात्र तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. लॉंग लेग स्क्वेअर लेग कडे फाईन लेग कडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. हुक करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्याच्यामध्ये त्याला यश आतापर्यंत आला नाहीये आणि पाहू शकला या ठिकाणी एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. सिंगल डबल धावा जर इथे येत राहिल्या तर नानकरकरांना मात्र जास्त त्याचा त्रास होणार नाहीये. परंतु आदित्यला अधूनमधून एका दुसरा मोठा फटका मात्र या ठिकाणी खेळण्याचा मात्र त्याला प्रयत्न करावा लागेल. कारण 11 चेंडूचा खेळ शिल्लक. 11 मध्ये आता इथून 20 धावा जोडायच्या आहेत आणि बक्षीस पात्र फिरतीला सामना आहे. जो संघ जिंकेल तो किमान या स्पर्धेतून आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी मात्र घेऊन जाणार आहे. मग ती कोणत्या क्रमांकाची आहे हे आपण बाकीत करू शकत नाही, परंतु एक ट्रॉफी निश्चितपणे ते घेऊन जातील. मग नानकर संघ असेल की चौदरपाडा संघ असेल. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. 20 ची आवश्यकता. कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. फलंदाज थोडेसे सास पडतायत आणि तिथे मात्र पहा अक्षय तेजी स्फूर्ती पहा. काय फिटनेस आहे अक्षयकडे. जबरदस्त इम्प्रेस केला या स्पर्धेमध्ये अक्षय तिरडेनं. अक्षय कोहलीचा आय थिंक या स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी त्या कोहलीने सुद्धा मात्र जबरदस्त केला आज साकारला. एक स्पेल टाकला परंतु सॉलिड टाकला असं म्हणावं लागेल. कारण 3 मोठे धक्के दिले त्या स्पेलमध्ये आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. शुभम पुन्हा एकदा फटका अभेद केला. गॅप मध्ये चाललाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांचा आणि चौकार.
फिल्डिंग डिपार्टमेंट जर आपण पाहिलं तर असं वाटतं की कुठेतरी आज नानकर संघाच्या वतीने चुकी म्हणावं लागेल. कारण लॉंग ऑन पाहिलं तर पूर्णपणे वाडी क्षेत्रामध्ये आहे. मिडविकेचा फिल्डर पाहिलं तर एक्झॅक्टली अगदी स्क्वेअर क्षेत्रामध्ये आहे आणि त्यामध्ये खूप मोठा गॅप राहिला आणि त्या गॅपमधून चेंडू मात्र फरार झाला. ज्या चौकारची आवश्यकता होती टीम चौतरपाडा संघाला, तो चौकार कॅप्टन कुणाल सुतारच्या बॅटमधून निघाला. समीकरणामध्ये आता बदल झाला. 9 चेंडू आता शिल्लक आणि 9 चेंडूमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी आता विजयासाठी 15 धावींची गरज. आणि आता मात्र पहा, म्हणतात ना की ठेस लागल्यावरती माणूस शहाणा होतोय. आणि आता मात्र पॉचकडे मिडॉनचा फिल्डर आता लॉंग ऑनकडे गेलाय आणि आता मात्र डीप मिड विकेटला तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळतोय. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि सिंगल वरतीच मात्र त्या ठिकाणी कॅप्टन कुणाला मात्र समाधानी राहावं लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र इथून आधीला मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 8 चेंडूमध्ये आता 14 धावींची आवश्यकता असेल. हे 2 चेंडू फार निर्णायक ठरणार आहेत टीम चौतरपाडा संघासाठी. चेअरअप करतायत, टाळ्या वाजवल्या जात आहेत, शिट्या फुकल्या जात आहेत. आपल्या खेळाडूंचं मात्र त्या ठिकाणी प्रोत्साहन वाढवलं जातोय. कारण ग्रामीणचा क्रिकेट जेव्हा आपण पाहतोय त्यावेळी जिद्दीचं क्रिकेट आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. प्रत्येक जण सांगतो की आम्ही पैशासाठी नाही तर आम्ही गावासाठी खेळतोय. आणि इथे मात्र पाहू शकाल शपल उंकण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी एस्टॅनच्या डोक्यावर मात्र निघून गेला. डॉट बॉल रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. जबरदस्त बॉलिंग ॲक्शन भरपूर मात्र त्या ठिकाणी आदित्य वाकडे मात्र शफल झाले आणि त्या अनुषंगाने पाहतो की चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र पाहायला मिळत नाहीये. 7 मध्ये 14 मोठा फटका, गुटप्प्याचा चेंडू त्याच्यावरती पॉवर जनरेट केली. फुल अँड सक्सेसफुल मास विड बाय सिक्सर. एक मारा लेकिन सॉलिड मारा. आणि या शेतकऱ्यांना पाहिलं तर त्या ठिकाणी पूर्णपणे पाहिलं तर झोप उडवली संपूर्ण नानकरकरांची. कारण समीकरण जर पाहिलं तर थोडंसं कठीण होतं. परंतु मी मगाशी म्हटलं की जोपर्यंत आदित्य वाकडे खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत कुठल्या गोलंदाजाने त्याच्या वाकड्यात घुसण्याचा प्रयत्न करू नये. कारण शेवटचा चेंडू जर पाहिलं तर शुभमनं फार चुकीची लेन त्याने हाताळली. आखूड टप्पाचा चेंडू होता आणि त्याच्यावरती काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी ताकद पूर्णपणे झोकली आणि पुलचा अंदाज पाहिला आपण. आणि समीकरणामध्ये पाहतो की भरपूर आता मात्र आपल्याला या ठिकाणी बदल होताना पाहायला मिळतोय. 6 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक असेल आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धाबींची आवश्यकता. परंतु आता कुणालची रणनीती काय असेल की पहिल्या चेंडूवरती तो सिंगल घेणार, स्ट्राईक रोटेट करणार, की आपल्या पार्टनरला तो स्ट्राईकला घेऊन येणार, की तो मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण ते मात्र सुरुवात करणार गोलंदाज साहिल जाधवच्या अगेन्स्ट. जबरदस्त मॅच, क्वार्टर फायनलची लढत. आणि पहा, जेव्हा 2 संघ एका कॅलिबरचे असतात ना अतिश, तेव्हा तो सामना पाहण्याची एक वेगळी मजा असते. तसा तुमचा संघ चांगला कॅलिबरीचा आहे, परंतु त्यांचं अस्तित्व पहिल्या दिवसामध्येच मात्र या स्पर्धेतून मात्र संपन्न झाला. एखाद्या स्पर्धेच्या अंतिम पडावापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला सातत्य टिकून ठेवणं फार गरजेचं असतं. परंतु या ठिकाणी पहा, आजच्या दिवसामध्ये या दोन्ही संघानं प्रभावित आणि उल्लेखनीय कामगिरी केली. चला सामन्यात सुरुवात करा. आपल्याकडे वेळ आहे, परंतु असं नाही की आपण जास्त वेळ खर्च करू. या ठिकाणी शेवटचे 6 चेंडू साहिल जाधवच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. समोर असेल बॅटर कुणाल सुतार. पहिला चेंडू पाहू शकाल, फ्लिक केला चेंडू, चालला गॅपमध्ये थेटी मात्र चेंडूवरती वेगाने पोहोचतोय. सिंगल धाव कंप्लीट. थोडीशी मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये दुहेरीचा प्रयत्न आणि त्या 2 धावा मात्र सहजपणे त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि आता मात्र खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय की थोडं का होईना आनंदाचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे असं म्हणावं लागेल की जशी सुरेश चौधरी साहेबांची एंट्री झाली
खेळाडूंमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली असं म्हणावं लागेल. कारण सेनेचा सेनापती समोर असला की मात्र ती सेना थरथर कापते हे सर्वांना माहिती आहे. 5 बॉल आणि 5 बॉलवरती आता विजयासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. इथे तुम्हाला डॉट चेंडू टाकावं लागतील एखादी विकेट्स आणि ती विकेट्स आय थिंक आधी वाकडीची जर तुम्ही जर मिळवली तर मात्र या सामन्यामध्ये तुम्ही निश्चितपणे बाउन्स बॅक करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला विकेट टेकर चेंडूची हाताळणी करावी लागेल. परंतु कुणालना चांगला रोल साकारलाय, छोट्या बाकलीपनं खेळतोय. हो पटका अभ्यास केला परंतु गॅप चांगला शोधला शॉट मिड विकेटच्या डोक्यावरून. जोपर्यंत अक्षय कोहली चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत या दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा दुहेरी धाव तिथे मात्र या ठिकाणी एक कंप्लीट केली गेली. आणि आता समीकरण पहा, बॉल टू रन इक्वेशन, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 4 धावेंची आवश्यकता. म्हणजे असं वाटते की या खेळपट्टीनं काहीतरी चौदरपाडा संघाचं लेणं देणं आहे असं म्हणावं लागेल. कारण तिसरी स्पर्धा मुकादम ते खेळतायत, 2 स्पर्धा त्यांनी जिंकल्या आणि तिसऱ्या स्पर्धेची आता मात्र कुठेतरी सेमीफायनलमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये त्यांना आपण इथे पाहतोय. परंतु सामना संपला नाही. बॅटची कडा आहे का? यस, फिंगर अप. विकेट किपर सुतारनं पकडला त्या ठिकाणी जाईल एक्स्टॅनच्या पाठीमागे आणि मॅच मध्ये पुन्हा क्लायमॅक्स येत असताना कारण फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी कुणाल सुतार. मला जरूर जे अरमान इत्ताडीची स्पर्धा मात्र आता आठवली की या 2 संघादरम्यान सेमीफायनलचा सामना सुरू होता आणि आय थिंक 2 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता होती. ती धाव चौदरपाडा संघाने मात्र डिफेंड केली होती. परंतु आता समीकरण उलट आहे, विपरीत आहे. आता 3 चेंडूमध्ये आता 4 धावा चौदरपाडा संघाला इथे जोडायच्या आहेत. नवीन फलंदाज पंकज माट्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. तेव्हा सुद्धा पाहतो की विजू तरे हा गोलंदाज होता लेफ्ट आर्मर आणि आता गोलंदाज आहे साहिल जाधव लेफ्ट आर्मर. म्हणजे हा सुद्धा एक आपण एक योगायोग बनू शकतोय. 3 बॉल शिल्लक, 3 मध्ये 4 ची आवश्यकता. सामना पाहू शकतो की आपण एका चेंडूवरती फिनिश होऊ शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला तो फटका मात्र या ठिकाणी खेळावा लागेल. प्रेशर गोलंदाजावरती आहे, प्रेशर फलंदाजावरती आहे आणि प्रेशर दोन्ही संघाच्या पाठी राखण्यावरती आहे. आणि अशा स्थितीमध्ये काही क्षेत्ररक्षक असे असतात मुकादम की माझ्याकडे चेंडू आला नाही तर बरं होईल, कारण तिथे जर त्याच्याकडे चुकी झाली तर पुन्हा खापर त्या खेळाडूवरती फोडला जात असतो. पण तो जो प्रेशरला जुगाडेल तोच माझं क्रिकेटमध्ये पुढे वाटचाल करेल. 3 बॉल 4 ची गरज, बॅटची कडा फायनलकडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय जय हनुमान चौदरपाडा.